हॅलो चला सलामीची जोडी पाठवायची आहे विनंती असेल सलामीची जोडी पाठवा सगळ्या माईकवरच चांगला पाहिजे तिथं चांगलं नाही हॅलो 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 साहिल मस्कर या आपण 4 षटकं या ठिकाणी आपण पाहतोय तर बघतो आपण या ठिकाणी नवीन सामना या ठिकाणी पाहायला मिळेल एका बाजूला असेल रोहिंजण बी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल चिंद्रण हे दोन संघ या ठिकाणी या ठिकाणी आपण खेळताना पाहायला मिळतील नाणेफेकीचा कौल जिंकला तो चिंद्रण संघानं आणि रोहिंजण संघानं या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्र या ठिकाणी आमंत्रित केलंय ते फलंदाजीसाठी आपण बघतोय विनोद स्मृती जय दुर्गा माता रोहिंजण बी असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय कारण आपण पाहिलं असेल आत्ताच कासपच्या मैदानावर ज्या टुर्नामेंट झाल्या होत्या त्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं होतं रोहिंजण बी संघानं याच संघानं एक जबरदस्त कामगिरी करून आपण बघितलं होतं पारितोषिकाचा मानकरी ठरलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय हॅलो हॅलो दरम्यान चालू असलेला सामना रोहिंजन वर्सेस रोहिंजन बी विपक्ष चिंद्रन स्ट्रायकेटला फलंदाज विक्रम पाटील नॉस्ट्रिकला फलंदाज सूरज मात्रे गोलंदाज तयार केतन पुढचा चेंडू केतनचा सामना करणार विक्रम हा चेंडू पुन्हा फिरून मारायचा प्रयत्न चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार 4 धावांसाठी चौकार सुरेख फटका लगावला पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारायचा प्रयत्न होता प्रयत्न फसतोय निधोडी सांगता होतीये धावफलक तिथे स्थिरावतोय धावफलकावर धावायला लागते मात्र 4 धावा पुढचा चेंडू हा चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न होता पंचांना अपील करण्यात पंचांनी दात फेटाळली आहे लेग बायचा इशारा ते पंचांकडून
हे लेगबाजी सुरुवात धावफलक होती वाढ. धावफलक जाऊन बसते मात्र 5च्या घरात. 5 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी. एक बाद 5 अशी धावसंख्या धावफलकावर. पुढचा चेंडू. हा चेंडू सुरेख फटका लगावलाय. चेंडू गोल येतो क्षेत्र मात्र जेल ड्रॉप होतोय. इथे मोठी चुकी पाहायला मिळते मैदानात. त्यानंतर मात्र या 2 धावा सहज इथे पार गेल्या. या 2 धाव्यांनी धावफलक होते वाढ. 7 धावा धावफलकावर लागल्यात. एक षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलक लागल्यात. एक बाद 7 धावा. एक बाद 7 धावा धावफलकावर झाल्यात. पहिला चेंडू मात्र सुरेख फटका लागला. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक पाहायला म्हणायला लागेल गोलंदाजाचा. जगडू ठेवलं फलंदाजांना. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं व सांगितलं षटक गोलंदाज येतोय तो मात्र तेजस पाडेकर. बघूया काय करणार आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज विक्रम पाटील. गोलंदाज तयार सावले एंड कडून तेजस. पहिला चेंडू तेजसचा. सामना करणार विक्रम. तेजस टू विक्रम. हा चेंडू सुरेख चेंडू. टप्पा बनल्यानंतर थोडीशी उचली घेणारा चेंडू होता. फलंदाजाला काही समजला नाही. एका नितोडी सांगता होतीये. वेगवान पद्धतीचा चेंडू होता. टप्पावरून थोडीशी उचली घेणारा चेंडू. पुढचा चेंडू. हा चेंडू सुरेख चेंडू. कट करण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसतोय. एका अजून एक नितोडी सांगता होतीये. आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये त्याची त्याच्याकडून. 2 लगातार नितोडी सांगता होतीये. पुढचा चेंडू. त्याचा सामना करणार विक्रम. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. हा चेंडू सुरेख फटका. फक्त दिशेले चेंडूला आणि चेंडू चालला सरळ. 1 बाउन्स 2 बाउन्स इंटू द फॅन्स. 4 रन केले चौकार. चेंडूला आणि चेंडूला सरळ झाडलं 4 रनासाठी चौकारासाठी. आता मात्र लय सापडले फलंदाजाला. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्कूप मारण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न बसतो आणि दांड्या उद्ध्वस्त केला मात्र फलंदाजाच्या. तेच यांनी सुवर्ण संधी आमच्या डीजे मास्टरला. डीजे धन्यवाद डीजे. विक्रमची जागा सावरण्यासाठी नवीन आलेला फलंदाज प्रणव पाटील. सुरेख गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू मला चौकार. त्यानंतर माझा चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा. दांडे उद्ध्वस्त केला फलंदाजा. पुढचा चेंडू. गोलंदाज तयार तेजस. हा चेंडू सुरेख फटका होता. षटबद्ध चेंडू होता. चेंडू दिशा दिली आहे. इथे मिसफीड होता माझ्या मैदानात पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा ह्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावफलक होते वाढ. धावफलक जाऊन बसते मात्र 13च्या घरात. 13 धावा धावफलकावर लागल्यात. अजून षटका दिली काही चेंडूचा खेळ बाकी. एका चेंडूवर गोलंदाज हवे धनवार. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज हवे होताना पाहायला मिळतोय. हा चेंडू. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू चाललाय सरळ सीमा रेखा पार. 6 षटकार. डीजे
धन्यवाद डीजे मास्टर. चला सामना चालू करायचंय. दोन षटकाचा खेळ संपलाय. दोन षटकाचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावर लागल्यात. दोन बाद 19 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू इथे मध्ये पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न बसतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय. सुरेख झेल टिपला. एसटी शिक्षकाने सुवर्ण संधी डीजे मास्टरला. डीजे फलंदाज बाला तो सूरज. त्याची जागा सावरणे नवीन आलेला फलंदाज आशिष. बघूया काय करता संघासाठी. सुरेख चेंडू टाकला तर गोलंदाजांनी. पहिल्याच चेंडूवर मोठा आदरा लागतोय. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. इथे मध्ये पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न. चेंडू चालाय सरळ सीमा रेखा पार. साधूसाठी षटकार. डीजे सुरेख फटका लगावला प्रणव याने. पुढचा चेंडू फलंदाज तयार. इथे मात्र पंच आमच्यावरती स्वर चेंडूचा इशारा द्या पंचांकडून. या अवांतर धावेने दापल होते वाढ. दापल जाऊन बसत मात्र 26च्या घरात. तीन बाद 26 अशी धावसंख्या दापलकावर. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. इथे मात्र सुरेख चेंडू. एका निर्धार जोडीची सांगता होतीये. धावफलक तिथे स्थिर राहतोय. धावफलकर झालं ते मात्र 26 धाव धावफलकावर लागल्यात. सुरेख चेंडू टाकला. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. इथे मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू होता. फक्त दिशा दिले चेंडूला. एक धावाचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय. इथे मात्र मिस सोडत पाहायला मिळते मैदानात. तोच बरोबर 2 धावात सुद्धा पूर्ण. या 2 धाव्याने दापल होते वाढ. दापल बसते मात्र 28च्या घरात. 28 धावा दापलकावर लागल्यात. तिसरं षटक बघायची बतावर असताना निकेश गडगे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या आतापर्यंत मैदानामध्ये. पुढचा चेंडू निकेशाचा. इथे मध्ये मात्र दिशा दिले चेंडूला. एक धावाचा प्रयत्न करतोय. सुरक्षितपणे पाहायला मिळालं त्यानंतर एक धाव सुद्धा पूर्ण. एका धावेने दापलक वाढते. दापलकर झाला ते मात्र 29. 3 बाद 29 धावसंख्या अशी दापलकर लागली आहे. शेवट चेंडू या षटकातील. स्ट्राईक एंडला फलंदाज आशिष. बघा काय करतोय काय बिघडतंय. हा चेंडू इथे मात्र घुसून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न बसतोय. एका निधोटी सांगता होतीये. 3 षटकाचा खेळ संपलाय. दापलकर झाला ते मात्र 29. 3 बाद 29. 3 षटकाचा खेळ संपलाय. आतावरच बघितलं आपण मोठे 2-4 मोठे फटके लगावले. त्यानंतर मात्र सिंगल डबल जास्त भर दिला जातोय. आपण पहिल्या दिवशी बघितलं तर लो स्कोरचे सामने झाले. तशाच पद्धतीचे सामने होताना पाहायला मिळतात. विकेट बघितली तर गोलंदाजासाठी पोषक अशी विकेट आहे. नेक्स्ट मॅच साई वर्सेस मोहो. दोन्ही संघाचा कर्णधार आपण यायचंय. आपल्यासाठी फर्स्ट कॉल असेल साई आणि मोहे. फर्स्ट कॉल आपल्या दोन्ही संघांनी कर्णधार यायचंय. साई वर्सेस मोहे.
वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज आविष्कार पाटील. स्ट्रायकेटला फलंदाज प्रणव पाटील. त्याने आतापर्यंत 2-3 मोठे फटक्यांचा खेळ दाखवलाय. तो स्ट्रायकेटला फलंदाज प्रणव पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, जमिलेकाचा फटका, एक धावेचा प्रयत्न करतोय सुरेख क्षेत्राच्या पाहायला मिळते. मात्र थोडीशी मिसफीट झाली तर नंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. सुरेख मीटिंग पाहायला मिळते मैदानामध्ये. तर 2 धावेने दापालक होते वाढ. दापालक जम बसते मात्र 31च्या घरात 31 धावा दापालकावर लागल्यात. पुढचा चेंडू आविष्काराचा, सामना करणार प्रणव. इथे मात्र पंचांना आमच्याकडे बोलायला लागतो आणि अवांतर धाव, या अवांतर धावेने दापालक होते वाढ. दापालक जाऊन बसते मात्र 32च्या घरात 3 बाद 32 अशी धावसंख्या दापालकावर. पुढचा चेंडू आविष्काराचा. काय घडतोय काय बिघडतंय इथे मात्र ब्लॉकमध्ये चेंडू, त्या मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्याचा प्रयत्न होतो आणि 2 धावा सुद्धा पूर्ण सहज इथे पाहायला मिळतात. इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तोही यशस्वी ठरतोय. अशा पद्धतीने या 3 धावा सुरेख रनिंग मीटिंग पाहायला मिळते मैदानामध्ये. अशा 3 धावा कुठून काढल्या, या 3 धावेने दापालक होते वाढ. 35 धावा दापालकावर लागल्यात. आता मात्र रनिंग मीटिंग सुरेख पाहायला मिळेल मैदानामध्ये. सिंगल डबल जास्त भर दिला जातोय. या 3 धावेने दापालक जमते 35च्या घरात. पुढचा चेंडू आविष्काराचा, आशिष पाटील स्ट्रायकेटला फलंदाज. गोलंदाज तयार सावलेंड कडून आविष्कार. हा चेंडू आविष्काराचा. इथे माझा सरळ फटका, सरळ मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू क्षेत्राच्या आदतपर्यंत 1 धाव तर पूर्ण. 1 धावे समाधान मानावं लागते फलंदाजांना. या 1 धावेने दापालक होते वाढ. दापालक 36च्या घरात 36 धावा दापालकावर लागल्यात. अजून षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आविष्कार पाटील. सुरेख गोलंदाजी गेले आतापर्यंत. मोठे फटके मारत नसून वंचित ठेवले फलंदाजांना. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. पंचांनी बोट केल्यावर आणि फलंदाज होते मात्र बाद. सुवर्ण संधी डीजे मास्टरला. डीजे प्रणवची जागा सावरण्यासाठी फलंदाज जितेश पाटील. सुरेख कामगिरी केली प्रणव याने आपल्या संघासाठी. नवीन आलेला फलंदाज जितेश पाटील. आणि आतापर्यंत बघायला गेलं तर आविष्काराने सुरेख गोलंदाजी केली. एकही मोठा फटका मारणार असून वंचित ठेवलं फलंदाजांना. अजून षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. बघूया काय घडणार काय बिघडणार. नक्कीच समाधान. हा पुढचा चेंडू आविष्काराचा. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि मात्र संपर्क झालाय आणि इथे मात्र फलंदाज होते मात्र बाद. मास्टर नवीन आलेला फलंदाज बंटी पाटील. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, या इनिंग मधील शेवटचा चेंडू. आणि मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असताना गोलंदाज आविष्कार पाटील. बघूया हॅट्रिक घेणार का. हा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू होता. ब्लॉकरमध्ये चेंडू, जमिलेकाचा फटका, 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो आणि इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि प्रयत्न ठरतो यशस्वी आणि फलंदाज होते मात्र बाद. सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळालं मैदानामध्ये. या चेंडूमध्ये 1च धाव मिळणार. 1 धावेने धावपलक वाढते. 37 धावा धावपलकार लागल्यात. येणारे 24 चेंडू आणि 38 धावांची गरज. पुढचे मी विनंती करतो साईवर मोहे दोन्ही संघाचा कर्णधार आपल्याला लवकर सेकंड कॉल असेल आपल्यासाठी.
साई वर्सेस मोहिब नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर यायचंय. साई आणि मोहे आपल्याकडे सेकंड कॉल असेल, लवकरात लवकर यायचंय. कर्णधार यायचंय आपण. साई संघाचा कर्णधार आपण यायचंय. मोहित संघाचा कर्णधार इथं आलेला आहे. साई संघ आपला कर्णधार लवकरात लवकर यायचंय. समोर लक्ष जबल मोहित संघाचा कर्णधार इथं आलेला आहे. एक इनिंगचा खेळ संपलाय. येणारी आहे 24 चेंडू आणि 38 धावांची गरज. 24 चेंडू 38 धावा. शिंद्र संघाची सलामीची जोडी तकदीर पाटील तकदीर पाडेकर व अजय कडू सलामीची जोडी शिंद्र संघाची. मी विनंती करतो विशाल वर्षे यांना त्यांनी पुढचा सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सावले गावचे माजी सरपंच शिवाजी माली यांना विनंती करतो त्यांनी नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नेक्स्ट सामना असेल साई वर्सेस मोहे. त्यांनी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सावले गावचे माजी सरपंच शिवाजी माली. चिंद्र संघाची सलामीची जोडी अजय व तकदीर. स्ट्रायकरला फलंदाज अजय. गोलंदाजीसाठी तयार सावले यांकडून गोलंदाज प्रणव पाटील ज्यांनी आपल्या फलंदाजी जोरावर इतपत मोठे लक्ष दिले आपल्या संघासाठी. सुरेख फलंदाजी केली प्रणव पाटीलने. त्याच कांद्या मात्र इथं धुरा दिसतीये. पहिले षटक घेऊन गोलंदाज प्रणव पाटील. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. फलंदाजी चोख बसवली मात्र गोलंदाजी मात्र चोख बसवतोय का हेच पाहायला मिळणार येणाऱ्या सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. पहिला चेंडू इथे मात्र पंचांचा इशारा येतोय अवांतर चेंडूचा. या अवांतर धावेने संघाचा खाता ओपन होतोय. संघ जाऊन बसतो ते 1च्या घरात. बिनबाद 1 अशी धावसंख्या. डबल कव्हर. खराब सुरुवात पाहायला मिळाली. गोलंदाज प्रणव याची. स्ट्राईक एंडला फलंदाज अजय कडू. पुढचा चेंडू अजयचा. पुन्हा एकदा अवांतर चेंडूचा इशारा त्या पंचांकडून. लगातार 2 चेंडू मात्र स्क्वेअर टाकलेत गोलंदाज प्रणव पाटील यांनी. थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रणव पाटील त्यांनी चांगली फलंदाजी केली. मागच्या इनिंगमध्ये पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. पण इथे मात्र गोलंदाजी करत असताना त्यांनी लगातार 2 स्क्वेअर चेंडू टाकलेत. पुढचा चेंडू प्रणव्याचा. सामना करणार अजय. काय घडतंय काय बिघडतंय हा चेंडू. इथे मात्र सुरेख चेंडू. ब्लॉक चेंडू फलंदाजी दांड्या गोल केल्यात. फलंदाजी मात्र बाद. स्वर्ण डीजे मास्टरला. ठीक आहे.
आजीची जागा सोडण्यासाठी नवीन आलेला फलंदाज रुपेश पाटील. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली प्रणवच्या माध्यमातून. जशी फलंदाजी केली तशीच गोलंदाजी करण्याचा मानस आहे गोलंदाज प्रणव पाटील. आज पहिले 2 चेंडू सुरे टाकले, त्यानंतर चांगला कमबॅक म्हणावा लागेल. सुरेख चेंडू टाकला ब्लॉकरमध्ये, चेंडू त्याला भरमस्त म्हटलं जातं क्रिकेट मधील, तो वापरला गेला आणि मात्र फलंदाजाला माघारी धाडलं. सलामी आलं फलंदाज अजय कडू याला. आता मात्र सुरेख खेळ चालला बिल मैदानामध्ये. नवीन फलंदाज रुपेश पाटील. बघा काय करता संघासाठी. गोलंदाज तयार प्रणव पाटील सावळे यांकडून. पुढचा चेंडू प्रणव्याचा. सामना करणार रुपेश. बघूया काय घडतोय काय बिघडतोय. हा चेंडू प्रणव्याचा. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू दिशा येतोय मात्र चेंडू चालाय सरळ सीमा रेखा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स इन द फॅन्स. 4 रन केले. चौकार डीजे. पुढचा चेंडू प्रणव्याचा. सामना करणार रुपेश. इथे मात्र पुन्हा एकदा फिरून मारायचा प्रयत्न. चेंडू चालाय सरळ सीमा रेखा पार. आउट ऑफ द पार. इट्स क्लिअर बेग. इट्स षटकार. चेंडू सहज धाडलं सीमा रेखा पार साधनसाठी. आता मात्र सुरेख गोलंदाजी काला मिळते. पहिल्या चेंडू लागवला चौकार, त्यानंतर षटकार. आता मात्र थोडंसं मागडे षटक पाहायला मिळतं प्रणयच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडू टाकल्यानंतर चांगला चेंडू टाकला, त्यानंतर पुन्हा एकदा मार खायला लागले. पुढचा चेंडू. इथे मात्र सुरेख चेंडू. पंचाकडे दात मागत, पंचांनी दात फिटाळली. आता मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा. सुरेख चेंडू टाकला प्रवीण. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पुढचा चेंडू प्रवीणाचा. सामना करणार रुपेश. इथे मात्र सुरेख फटका लगावलाय. चेंडू चाललाय सरळ 1 बाउन्स सीमा रेखा पार. 4 धावडी चौकार डीजे. पदासाठी सर्व इशारा होतोय. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू प्रवण्याचा. सामना करणार रुपेश. हा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न ठरतोय यशस्वी. एका निधडी सांगता होतीये. धावपाला तिथे स्थिर होते. धावपाला करत आला ते मात्र 16 धावा. 1 बाद 16 अशी धावसंख्या धावपाल कवर. दरम्यान मंचावर उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, प्रवीण कंडाले पनवेल तालुका भाजपा उपाध्यक्ष व संजय टेबे व महादेव कांबळे पनवेल तालुका झोपडपट्टी सेल अध्यक्ष भाजपा, या सर्व मान्यवरांचं उत्कर्ष क्रिकेट सावलेवाच्या वतीने हार्दिक स्वागत. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरे गोलंदाज प्रथम घरत. स्ट्रायकेटला फलंदाज तकदीर. इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतात. एक अवांतर धावाचा इशारा होते पंचांकडून. या अवांतर धावेने दापाला होते वाढ. दापाला जम बसते मात्र 17च्या घरात. सतरा धावा दापाल करलेल्या.
पुढचा चेंडू प्रथम्याचा. इथे मात्र फिरून मारायचा प्रयत्न होतोय. चेंडू कोले 3 क्षेत्राशी धावत असताना मात्र स्टेट ड्रॉप होतोय. तदनंतर मात्र 2 धावेचा प्रयत्न होतोय. इथे मात्र खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. अशा रीतीने या 3 धावा कुठून काढल्या सूर्यग्रहण मिनिट पाहायला मिळाले. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते वारंवार आपल्या संघाकडून. जिथे जेल होतं तिथे मात्र 1 धाव नव्हती, तिथे मात्र 3 धावा कुठून काढल्या. या 3 धावेने दापलक होते वाढ. 20 धावा दापलकावर लागल्यात. 20 धावा दापलकावर लागल्यात. पुढचा चेंडू प्रथम्याचा. हा चेंडू इथे मात्र सूर्यका चेंडू होता, पुढे टाकला प्रयत्न होता. इथे मात्र पुन्हा एकदा मिस स्पीड आणि चेंडू चालाय सरळ सीमारेषा पार. 4 साठी चौकार. पुढचा जो पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता, प्रयत्न बसतोय. चेंडू कडे दिसत असेल, फलंद उतरवत बाद. रुपेश पाटील याचा खेळीचा अंत. परंतु मात्र बाद. डीजे नवीन फलंदाज केतन. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू प्रथम्याचा. स्ट्राईक एंडला फलंदाज. जर जिंकायचं असेल त्यामुळे सूर्य गोलंदाजी करावी लागेल. आणि आता मात्र गोलंदाज येतोय तो मात्र आशिष पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज तकदीर. इथे मात्र फक्त प्लेस करायचा प्रयत्न होता. एका निधीकडून सांगता होतीये आशिष गोलंदाजी करावी लागेल जर आपला सामना जिंकायचा असेल. रोहित बी संघाला. स्ट्राईक एंडला फलंदाज तकदीर, जिने आतापर्यंत चांगला खेळ केला मैदानामध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र 20 फूट जर पाहायला मिळते मैदानात, तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न करतोय. आणि इथे मात्र फलंदाजाचा बोर्ड वरती येतो आणि फलंदाज होते मात्र बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि या पंचाने इशारा केला अवांतर चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा. वाईट +1 अशा 2 धावा. या 2 धावेने दापले होते वाढ. दापला जाऊन बसते मात्र 31च्या घरात. रनआउटची सुरुवात मात्र बाद झाला फलंदाज असतो मात्र तकदीर. तकदीरची धावा जागा सांभाळत नवीन आलेला फलंदाज. तकदीरची जागा सांभाळत नवीन आलेला फलंदाज राम पाटील. आतापर्यंत बघितलं तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला रोहित बी संघाकडून. वारंवार आपल्याला चुकी करताना पाहायला मिळतं. जर चुकी जर टाळल्या तर मात्र कुठेतरी सूर्य गोलंदाजी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा दिशाचा प्रयत्न होता. या चेंडू एक धावाचा प्रयत्न करतो, दुसरा धावाचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करतायत. वा काय रणनीती विकेट पाहायला मिळते मैदानामध्ये. 55 लेग बायचा इशारा येतोय. या 2 धावा, या 2 धावांनी दापला होते वाढ. दापला जाऊन बसते मात्र 33 धावा दापलकावर लागल्यात. येणारे 10 चेंडू आणि 5 धावा. 10 चेंडू 5 धावा. काय घडणार, काय बिघडणार हा चेंडू. इथे मात्र पुन्हा सूर्यका चेंडू होता, वाटेविकाचा प्रयत्न होता. इथे मात्र फक्त एकच धाव.
या एका धावेने दापोल होते वाढ. दापोलचा मस्त 34च्या घरात 34 धावा दापोलकावर लागल्यात. अजून येणारे 9 चेंडू आणि 4 धावेंची गरज. आता सामने एकतर्फी होताना पाहायला मिळते मैदानामध्ये. सुरेख फलंदाजी केली चंद्राच्या फलंदाजाहून. आतापर्यंत बघितलं असेल तकदीरच्या माध्यमातून, रुपेशच्या माध्यमातून सुरेख खेळ झाला. त्याच्या जोरावर आहे ते मात्र बघतोय सामना एकतर्फी होतानाचे चिन्ह दिसत आहेत. जर गोलंदाज तयार. इथं पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. बघता दिशा दिल्या चेंडूला एक धावेचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय इथे. पण इथे मात्र पुन्हा एकदा मिसळून पाहायला मिळते मैदानामध्ये. आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण होतात सहजरित्या. इथे मात्र संधी होती पण मात्र संधीला हुकवलंय आणि इथे मात्र 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात. 2 धावेने दापोल होते वाढ. दापोलचा बसतो मात्र 36च्या घरात. येणारे 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता मात्र समीकरण सोपं होताना पाहायला मिळते चिंद्र संघाच्या फलंदाजांना. येणारे 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय घडतोय काय बिघडतोय हा चेंडू. इथे मात्र सुरेख चेंडू होता. टप्पावना थोडीशी उचली घेणारा चेंडू. फलंदाजाला काही समजला नाही. एका निदा थोडी सांगता होतीये. दापोल तिथे स्थिर राहतंय. दापोल धावा लागते मात्र 36 धावा दापोलकावर लागल्यात. 36 धावा दापोलकावर लागल्यात. पुढचा चेंडू. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतंय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाजाचा. या 3 षटकाचा खेळ झाला. दापोलका धावा लागला मात्र 36 धावा दापोलकावर लागल्यात. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. 6 चेंडू 2 धावा. काय घडणार काय बिघडणार. तर लवकर सामना चालू करायचा आहे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. आता मात्र 6 चेंडू 2 धावा. काय घडणार काय बिघडणार. आणि आता मात्र कर्णधारांनी चेंडू दिला मात्र प्रतीक पाटील याच्याकडे. सध्या मैदानात पाहायला गेलं तर 2 चांगले फलंदाज मैदानामध्ये. राम आणि केतन ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज तयार सावलेंड कडून प्रतीकाचा पहिला चेंडू. बघूया काय घडतंय काय बिघडतंय हा चेंडू. इथे मात्र सुरेख चेंडू. स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न होता पण असे चेंडू टाकावे लागतील. सुरेख चेंडू टाकला गोलंदाज प्रतीक. प्रतीकाने. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 2 धावेंची गरज. येणारे 5 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच आपण बघतोय 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. एक जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. सामना क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. मूळ संघ क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचंय. आणि मी विनंती करतो आमचे जितेश माळी यांना मी विनंती करेन. जितेश माळी भाऊ 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 कॅमेरामन 1 मिनिट.